वर्णानां अर्थसंघानां रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आळंदी वल्लभम आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम. सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी माझं कर्तव्य म्हणून मी माननीय अप्पासाहेब बारणे यांच्या स्वानुभवानं मंडित झालेलं संघर्ष योद्धा या ग्रंथाचं प्रकाशन झाल्याची घोषणा करतो. ही घोषणा त्यांच्या 61व्या वाढदिवसाच्या शुभारंभी होते आहे आणि खरोखर हे पुस्तक मी प्रकाशनाच्या पूर्वी इथे येण्यापूर्वीही चाळून बघितलं आणि मला खूप बरं वाटलं की अशा एका व्यक्तीच्या या 61च्या शुभ अभिष्टचिंतनाकरता मला जायला मिळत आहे. महत्वाची गोष्ट अशा प्रकारची की त्या संपूर्ण पुस्तकामधनं आणि इथे असलेल्या वातावरणामधनं आणि माझ्या दोन्ही बाजूला बसलेल्या खऱ्याखुऱ्या क्षात्र धर्माच्या प्रतिनिधी असलेल्या नेत्यांच्या सगळ्या आविर्भावामधनं छत्रपती शिवरायांचं चैतन्य या ठिकाणी सळसळतंय याचं मला प्रत्यंतर येत आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की जेव्हा शिवचैतन्य जागरण यात्रेचा मी आरंभ केला तो या ठिकाणी भगवान मोरया गणपतीला वंदन करून आणि पहिली सभा या ठिकाणी झालेली होती आणि या ठिकाणाहून जो मी निघालो तो सातत्यानं रोज कमीत कमी 4 गावं करत हिंडत राहिलो आणि त्यावेळेला माझ्या खांद्यावरती एकच पताका होती, ती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, आमच्या भागवत धर्माचा भगवा झेंडा. या भगव्या झेंड्याकरता जो इमानीद्वारे काम करेल आणि जो या झेंड्याला सातत्यानं उंचावरती नेण्याचा आणि फडकावीत ठेवण्याचा प्रयत्न करेल त्या प्रत्येकाचा पायीक होण्यामध्ये मला माझा सन्मान वाटतो. मी काय बोलतोय लक्षात ठेवा. कोणीही व्यक्ती एका मर्यादित कालखंडापर्यंत असते, पण राष्ट्र हे चिरंतन असतं, राष्ट्र सनातन असतं आणि त्या सनातन राष्ट्राला कसं जागृत करावं हे संपूर्ण आमच्या या इतिहासामध्ये भगवान रामचंद्रांच्या नंतर जर कोणी शिकवलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. आणि म्हणून मी माझ्या भाषेत सांगत असतो, धर्माचं पहिलं प्रकाशन म्हणजे अयोध्येचा श्रीराम आणि धर्माचं दुसरं प्रकाशन, दुसरी आवृत्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काय महाराजांनी आपल्याकरता करावं आणि काय त्यांनी केलं हे प्रत्येकानं सातत्यानं आपल्या जीवनामध्ये अभ्यासत राहावं याची आवश्यकता आहे. मला आप्पांच्या या पुस्तकामध्ये ज्या काही महत्वाच्या पानांच्या वरती माझं लक्ष गेलं त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र प्रत्येकानं अभ्यासलं पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे. अशा प्रकारच्या आग्रहाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. या राष्ट्राची संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचा पुतळा नव्हे, त्यांचा पुतळाही फार महत्वाचा असतो, त्यांची मूर्ती पण फार महत्वाची असते. आणि तुमच्या सहज माहिती करता म्हणून सांगून टाकतो, पुढल्या 8 मार्चला जपानची राजधानी टोकियोच्या सर्वात महत्वाच्या चौकावरती छत्रपतींची 3 मीटरची एक प्रतिमा साकारते आहे आणि त्याच्या प्रतिष्ठेकरता मी जातोय. जपानच्या राजधानीमध्ये टोकियोमध्ये एका महत्वाच्या चौकावरती इतकी उत्तुंग प्रतिमा तिथल्या आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी पुढाकार घेऊन आणि त्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन
त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व समजावून देऊन त्या ठिकाणी उभारण्यात येते ही प्रतिमा. खरोखर त्या छत्रपतींच्या त्या प्रतिमेच्या उभारणीकरता ज्यांनी मदत केली असेल त्या सर्वांचं मी आधीच अभिनंदन करतो. पण त्या छत्रपतींचं जीवन लोकांच्या अंतःकरणात पोचण्याकरता ज्यांनी आग्रह धरला अशा आमच्या आप्पांचंही मी अभिनंदन करतो. आणि त्या छत्रपतींचं जीवन कसं असेल हे लोकांना दाखवत रानोमाळ हिंडत राहणारा आमचा नेता आमचे शिंदे साहेब यांचं तर मनापासून मी सातत्यानं अभिनंदन करतो. त्यांचं किती कौतुक करावं मला वाटत. कुणाचं लक्ष गेलं नाही. आमच्या वैकुंठवासी मोरेंनी दुर्दैवाने आत्महत्या केली, पण हा माणूस तिथे पहिल्यांदा पोहोचला, मदत घेऊन पोहोचला. काही लाखांच्या कर्जामुळे एखाद्या इतक्या थोर व्यक्तीला आत्महत्या करावी लागते, याची आच पोचणं आवश्यक असतं. आणि नेतृत्वाचा पहिला गुण म्हणजे समाजाची आच, समाजाची धग ज्याच्या हृदयापर्यंत पोचते तो खरा नेता असतो. आणि ते नेतृत्व आम्हाला या ठिकाणी दिसतंय. छत्रपतींच्या आज्ञापत्रांचा अभ्यास केला. त्यांनी जे आज्ञापत्र दिली आहेत त्या आज्ञापत्रांच्या मध्ये कार्यकर्त्याची काळजी कशी घ्यावी, सैनिकाची काळजी कशी घ्यावी, शेतकऱ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल त्यांनी सूचना केलेल्या आहेत. त्या फार महत्वाच्या सूचना आहेत. त्याच्यावरती रोटरी क्लबमध्ये माझं आयडियल गव्हर्नन्स म्हणून माझी व्याख्यानं झालेली आहेत. ते सगळं सांगण्याचं हे स्थळ नाही आहे, पण ते ज्या लोकांच्या जीवनामध्ये मला काही अंशांनी दिसतं अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी बसलेलं बघून मला फार आनंद होतो. मित्रांनो, धर्माचा राजकारणाशी संबंध नसावा असं कधीच नसतं. धर्म हा सर्वगामी विषय आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये धर्माचा संस्कार असला पाहिजे. छत्रपतींनी सुद्धा राजधर्माचं पालन केलं आणि म्हणून अशा प्रकारच्या या राजधर्माचा जर खरोखरी आपल्या जीवनामध्ये उदय व्हायचा असेल तर ज्या प्रकारच्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे आणि ज्या प्रकारचं नेतृत्व आपल्याला मिळालं पाहिजे अशा नेतृत्वाच्या अभिष्ट चिंतनाकरता येता येणं ही माझ्यावरती माऊलींची मी फार मोठी कृपा समजतो. कारण अशा प्रकारच्या लोकांच्यामुळे लोकमानस घडतं. हे बघा, एक महत्वाची गोष्ट सांगून ठेवतो. 100 सिंह पाठीमागे असले आणि नेतृत्वामध्ये कोणी एखादा श्वान असला तर 100 सिंहांचंही काही चालत नाही. ते बिचारे श्वानासारखे वागत राहतात. पण 100 श्वान मागे असले आणि नेता सिंहासारखा असला की त्या श्वानांना पण सिंहाचं बळ चढतं. अशा प्रकारचं नेतृत्व आज महाराष्ट्राला आवश्यक आहे. आणि महाराष्ट्राला ते एवढ्या करता आवश्यक आहे. मी हिरिरीनं न जोया, आम्ही कधी निवडणुकांच्या मध्ये हिंडलो नाही, पण यावेळेला माझा हा विश्वास होता की ही निवडणूक नाहीये, हा आमच्या धर्मावरती होणारा हल्ला आहे आणि हा हल्ला थोपवणं आवश्यक आहे. आता काही लोकांना त्यातनं वाईटही वाटलं. काही क्लिप आता सध्या आमच्या बाजारामध्ये, सोशल मीडियाच्या बाजारामध्ये चालू आहेत. पण मी आजही कीर्तनकार प्रवचनकारांना हेच सांगेन की छत्रपतींचा आदर्श समोर ठेवून भगव्या झेंड्याकरता आजीवन प्रयत्न करत राहणं हा खरा धर्म आहे. हा खरा धर्म आहे. आणि यातलं महत्वाचं म्हणजे आमचे बारणे आप्पा मावळचे खासदार आहेत. मावळ हा शब्दच फार पवित्र आहे. मावळ हा शब्दच फार पवित्र आहे. छत्रपतींनी राज्य उभं केलं ते 12 मावळांच्या मधनं उभं केलं. आणि या मावळाच्या प्रशस्ती करता सर्वात चांगलं सर्टिफिकेट जर कोणी दिलं असेल ना तर ते औरंगजेबानं दिलं. औरंगजेब काय बोलला ठाऊक आहे तुम्हाला? औरंगजेब त्यांच्या शहाद्यांना म्हणतो, राजकुमारांना म्हणतो, अरे शिवाजीकडे किल्ले आहेत त्याची मला पर्वा नाही, शिवाजीकडे संपत्ती आहे त्याची मला पर्वा नाही, पण मला सगळ्यात जास्त त्याच्याकडे मौल्यवान वस्तू कुठली दिसत असेल तर त्याचे मावळे. हे मावळे सर्वात महत्वाचे आहेत. आणि त्या मावळ्यांचं वर्णन करताना औरंगजेबानं म्हटलं, वे कभी भी थकते नहीं, वे रुकते नहीं,
वे झुकते नहीं और वे बिकते भी नहीं. यातला शेवटचा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे बरं का, बिकते नाही. बिकते नाही. कारण आज खरेदी करण्याकरता पुष्कळ मोठमोठ्या बाजारपेठा उभ्या आहेत आणि त्या इंटरनॅशनल बाजारपेठा आहेत आणि त्यामुळे न थकणारा, न थांबणारा, न झुकणारा आणि न विकला जाणारा मावळा हा त्या देशाचा तारणहार आहे, हे लक्षात ठेवा. आणि तो मावळा तसा टिकवण्याची जबाबदारी या मावळवरती आहे. आणि त्या मावळमध्ये स्पिरिट टिकवण्याचं काम आप्पा तुमच्याकडे आहे आणि साहेब तुमच्याकडे आहे. आणि त्यामुळे आणि तुमच्याकडे आहेच बरं का. पण आता हे जास्त वर्ण उडून जात असल्यामुळे त्यांच्या गरुड भरारीचा पण आम्हाला फार अभिमान आहे. आपण सर्व लोकांनी मिळून हे काम सातत्यानं असंच पुढे न्यायचं आहे. हे अभिष्ट चिंतन एका व्यक्तीचं तर आहेच आहे, त्यांच्याकरता खूप खूप शुभेच्छा. पण एका प्रवृत्तीचं हे अभिष्ट चिंतन आहे. ही सगळी प्रवृत्ती आपल्याकडे वाढत राहिली पाहिजे आणि सातत्यानं आपण जगाला हे दाखवून दिलं पाहिजे की वाटेल त्या प्रकारचं वारा वाहो, हा महाराष्ट्र झुकणार नाही आणि हा महाराष्ट्र संपूर्ण देशावरती भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण देशावर महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. महाराष्ट्र भारताचा आधार आहे आणि मावळ महाराष्ट्राचा आधार आहे. त्या मावळच्या भूमीला प्रणाम. भारत माता की जय. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.